सध्या चालू असणाऱ्या व्हायरलमधला कॉमन असा आजार म्हणजे खोकला आणि तुमच्या या साध्या खोकल्याचं रूपांतर कधी एकदा डांग्या म्हणजे गंभीर खोकल्यात होईल याचा काही नेम नाहीये। नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आधी हा व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खोकल्याचे प्रकार कोणते आहेत, तुमचा खोकला कोणत्या स्टेजपर्यंत पोहोचला आहे हे कसं ओळखायचं आणि या खोकल्यावर उपाय काय आहेत, जेणेकरून या उपायांच्या मदतीने अगदी पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला खोकल्यावर आराम मिळेल याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्यामुळे अजिबात वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आता मला जो व्हायरलमध्ये खोकला झाला होता त्याची लक्षणं काय होती, मला घशात खवखव व्हायची, माझा आवाज संपूर्णपणे बदलला होता, खोकण्याच्या कृतीमुळे माझ्या छातीत पण त्रास होत होता। पण ही लक्षणं सोडून सुद्धा तुमच्या खोकल्याच्या लक्षणांमध्ये अजून वाढ झालेली असेल, लक्षणं अजून त्रासदायक झालेली असतील, तीव्र झालेली असतील, तर त्याआधी तुम्हाला तुमच्या खोकल्याचा प्रकार ओळखता आला पाहिजे, जेणेकरून त्या खोकल्याच्या प्रकाराप्रमाणे तुम्हाला उपचार घेता येतील। म्हणूनच सगळ्यात पहिल्यांदा खोकल्याचा प्रकार ओळखा। त्यासाठी पहिला खोकल्याचा प्रकार म्हणजे ओला खोकला, ज्याला इंग्लिशमधून वेट कफ असं सुद्धा म्हणतात। आता हा जो काही ओला खोकला आहे त्यामध्ये तुम्हाला कफचा त्रास होतो, श्वास घेताना अक्षरशः शिट्टी वाजल्यासारखं वाटतं किंवा श्वास घेताना अडखळल्यासारखं होतं, घशात थोडीशी जळजळ किंवा खवखव होते, याला म्हणायचं ओला खोकला। खोकल्याचा दुसरा प्रकार कोरडा खोकला। कोरडा खोकला म्हणजेच ड्राय कफ। आता या खोकल्याची लक्षणं काय आहेत ते मी तुम्हाला सांगते। तुमच्या घशात खवखव होणं, काही ना काही अडकल्यासारखं फील होणं, घसा सतत खाजवल्यासारखं होणं, खोकून खोकून शरीर दमून जाणं, आवाज बदलणं, छातीत दुखायला लागणं। पण या खोकल्यामध्ये ओल्या खोकल्याप्रमाणे कफ अजिबात साठत नाही। खोकल्याचा तिसरा प्रकार ब्रोंकायटिस खोकला। आता या प्रकारच्या खोकल्याची लक्षणं काय असतात ते मी तुम्हाला सांगते। आपल्या शरीरामधल्या फुफ्फुसातून हवा आत बाहेर नेण्याचं काम करणाऱ्या ज्या नलिका असतात त्या नलिकांना सूज येणं, त्याच्या परिणामी श्वास घ्यायला पण त्रास होणं आणि इतर खोकल्यांच्या कफच्या तुलनेत ह्या प्रकाराचा जो खोकला असतो ना त्याचा कफ अतिशय घट्ट असतो। खोकल्याचा चौथा प्रकार डांग्या खोकला। डांग्या खोकला हा खरं तर सिरियस खोकल्यांच्या यादीत येतो बरं का। म्हणजे जर तुम्ही याचे उपचार लवकर घेतले नाहीत तर त्याचा तुम्हाला खूप तोटा होऊ शकतो। तुम्ही जितक्या लवकर याचे उपचार घ्याल तेवढे ते तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण हा खोकल्याचा प्रकार जो आहे तो संसर्गजन्य आहे। ज्यांची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमी असते त्यांना या प्रकाराचा खोकला पटकन होऊ शकतो। मग आता हा डांग्या खोकला ओळखायचं कसं? सगळ्यात पहिलं या खोकल्याचं लक्षण म्हणजे 3 महिने हा खोकला तुमच्या अंगात मुरलेला असतो। दुसरं लक्षण, या खोकल्याच्या पहिल्या 2 आठवड्यात तुम्हाला हलकासा ताप येतो, हलकासा खोकला पण येऊ शकतो। उरलेल्या बाकीच्या आठवड्यात खोकल्याचं प्रमाण वाढू शकतं। स्पेसिफिकली रात्रीच्या वेळेस, ज्या वेळेस तुमचं शरीर आडवं पडतं, झोपतं, त्यावेळेस हा प्रकाराचा खोकला वाढू शकतो। सतत खोकून खोकून उलट्या, थकवा आणि श्वास घ्यायला पण त्रास होऊ शकतो। ही झाली लक्षणं डांग्या खोकल्याची। आता असं अजिबात नाहीये की या प्रकारचा कोणताही खोकला जर मला एकदा झाला तर झाल्यावर अरे बापरे आता काहीतरी वेगळंच झालेलं आहे, खूप गंभीरच काहीतरी झालेलं आहे आणि या डांग्या खोकल्यातून मी बाहेर पडूच शकत नाही, असं अजिबात होत नाही। कारण पुढे मी काही तुम्हाला उपाय सुद्धा सांगणार आहे, ज्या उपायांच्या मदतीने तुमचा साधा खोकला असो, डांग्या खोकला असो, कोणत्याही खोकल्याचा प्रकार असो पुढच्या 5 मिनिटात गायब होऊ शकतो। म्हणूनच उपाय नंबर पहिला, जे काहीही खाल प्याल ते गरमच खायचं किंवा प्यायचं। आता हा जो मी काही उपाय सांगितलेला आहे अजिबात रॉकेट सायन्स नाही आहे त्यात, पण त्याचा परिणाम काय होतो ते मी तुम्हाला सांगते। खोकून खोकून आपल्या घशामध्ये बॅक्टेरिया खूप मोठ्या प्रमाणात साठतात, संसर्ग होतो, घसा सुजतो, त्यामुळे आपल्याला बोलताना, काहीही खाताना, पिताना घसा दुखणं, घसा सुजणं ह्या तक्रारी तर चालूच राहतात। तर गरम पाण्यामुळे काय होतं, पहिली गोष्ट घशामध्ये असणारे बॅक्टेरिया नष्ट व्हायला मदत होते, दुसरी गोष्ट घशामध्ये झालेला संसर्ग आहे तो कमी व्हायला मदत होते आणि तिसरी गोष्ट घशाला आलेली सूज ही कोमट पाण्यामुळे बरीचशी कमी व्हायला मदत होते, घशाला आराम मिळतो। उपाय नंबर दुसरा, गरम आणि खारट पाण्याच्या गुळण्या। या खारट पाण्याच्या गुळण्याला ना इंग्लिशमध्ये एक टर्म वापरली जाते ज्याला गार्गलिंग असं म्हणतात। तर या प्रोसिजरमध्ये नक्की होतं काय, एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं असतं, ज्यात साधारण अर्धा चमचा मीठ टाकून ते पाणी तुम्हाला तोंडात धरून त्याची गुळणी करायची असते। मात्र ती गुळणी अजिबात पोटात जाऊन द्यायची नसते, गिळायची नसते, याला गार्गलिंग म्हणतात। तर या गार्गलिंगमुळे नक्की होतं काय, एक घसा स्वच्छ व्हायला मदत होते, दुसरं घशाला आलेली सूज कमी व्हायला मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि तिसरं छातीत साठलेला कफ सुद्धा रिलीज व्हायला मदत होते।
उपाय नंबर 3, हे चूर्ण कायम तुमच्या घरी बनवून ठेवाच। जर तुम्हाला बाहेरचं कफ सिरप पिऊन औषधं खाऊन काहीही फायदा झालेला नसेल तर ट्रस्ट मी, हे चूर्ण तुम्ही एकदा करून बघा। या प्रकारचं चूर्ण बनवताना तुम्हाला कोणत्याही बाहेरच्या गोष्टींची अजिबात गरज पडणार नाहीये। अगदी या गोष्टी आत्ता सुद्धा तुम्हाला तुमच्या घरात किचनमध्ये अवेलेबलच होतील आणि आत्ता सुद्धा तुम्ही हे चूर्ण बनवून स्टोअर करून ठेवू शकता। आता बघूया त्यासाठी काय काय लागणार आहे। या चूर्णामध्ये काळी मिरी, काळं मीठ, ओवा, छोटी वेलची म्हणजेच वेलदोडे आणि आलं। आता या सगळ्या गोष्टींचे मी तुम्हाला फायदे सुद्धा सांगणार आहे। काळी मिरी आणि ओवा याच्यामुळे तुमच्या छातीत साठलेला कफ आहे तो बाहेर पडायला मदत होते। दुसरी गोष्ट, काळे मीठ जे आहे ज्याच्यामुळे तुमच्या श्वासाच्या ज्या समस्या असतील त्या समस्या कमी व्हायला मदत होते। वेलदोडे म्हणजेच वेलची ज्याच्यामुळे घशाला झालेलं इन्फेक्शन कमी होतं आणि आल्यामुळे छातीत होणारी जळजळ किंवा घशाला आलेली सूज कमी होते। आता हे जे काही मी तुम्हाला पदार्थ सांगितलेले आहेत ते तुम्हाला एका मिक्सरमधून दाणेदार अशी भरड काढून त्याची घ्यायची आहे। त्यानंतरची पुढची स्टेप असणार आहे ती म्हणजे एका नॉनस्टिक पॅनमध्ये साधारण अर्धी वाटी गूळ तुम्हाला संपूर्णपणे वितळून घ्यायचा आहे। अजिबात ओव्हरकुक करायचा नाहीये, करपवायचा नाहीये। त्यानंतर या गुळामध्ये आपण जे काही मिक्सरमध्ये वाटलेली भरड आहे ती टाकायची आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। हे जे मिश्रण आहे ते एखाद्या काचेच्या हवाबंद डब्यात बंद करून ठेवायचं आहे। आता हे जे केलेलं मिश्रण आहे ते घ्यायचं कधी ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। सकाळी आणि रात्री झोपताना या दोन्ही वेळेस तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ह्याचा फायदा मिळेल। सकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही ज्या वेळेस फ्री असाल त्यावेळेस हे मिश्रण कोमट पाण्यासोबत घ्यायचंय आणि रात्री झोपताना झोपण्याच्या आधी 5 मिनिट कोमट पाण्यासोबत पुन्हा घ्यायचे। कोणत्याही वयोगटातला अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणताही व्यक्ती हे मिश्रण घेऊ शकतो। या मिश्रणाचा कोणताही साईड इफेक्ट नाहीये, पण जर हे मिश्रण तुम्ही आजच घ्यायला सुरुवात केली तर पुढच्या 5 मिनिटात याचा चांगला फरक मात्र तुम्हाला जाणवू शकतो। उपाय 5, लाईफस्टाईलमध्ये हे बदल करा। काही अशा बेसिक गोष्टी आहेत ज्या गोष्टींचा समावेश तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये जर केलात तर त्याचा तुमच्या लाईफस्टाईलसाठी, तुमच्या हेल्थसाठी अतिशय चांगला परिणाम होऊ शकतो। खोकला झाल्यानंतर जे काही अन्नपदार्थ तुम्ही खाणार आहात ते गरम गरमच खायला सुरुवात करा, जेणेकरून तुमचा घसा संपूर्णपणे शेकून निघेल, घशाला आलेली सूज सुद्धा उतरेल। शिवाय आल्याचा वापर वारंवार करा, मग ते कोमट पाण्यातून का असेना, चहामधून का असेना, आले पाक का असेना किंवा अगदी कच्चा आलं का असेना, जर तुम्ही आलं खायला सुरुवात केली तर पुढच्या 2 ते 3 तासात त्याचा फरक तुम्हाला जाणवायला लागतो। मसाला चहा प्या। मसाला चहा म्हणजे फक्त आलं भरपूर टाकून तो चहा उकळून पिणं एवढंच नाहीये। मसाला चहामध्ये आल्यासोबत दालचिनी सुद्धा वापरली जाते, लवंग सुद्धा वापरली जाते। मसाला चहा बनवताना आल्यासोबत या दोन्ही गोष्टी जर तुम्ही चहामध्ये टाकल्या तर त्याचा काय फायदा होतो ते सुद्धा मी तुम्हाला इथं सांगते। लवंगीमुळे छातीत साठलेला कफ आहे तो बाहेर पडायला मदत होते। दालचिनीमुळे तुमचा घसा आणि श्वसन नलिकेत आलेली सूज कमी व्हायला मदत होते। त्यानंतर हळदीचा वापर करा। हळदीमुळे घशाला आलेली सूज किंवा दुखत असलेला घसा या दोन्ही तक्रारींवर आराम मिळतो। हळदीमध्ये असणाऱ्या कर्क्युमिन या घटकामुळे शरीराच्या कोणत्याही भागावर आलेली सूज त्वरित कमी होते। हळदीचे फायदे फक्त खोकल्यावर येऊनच थांबत नाहीत, हळदीचे इतके काही अनेक फायदे आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही छोट्यातल्या छोट्या आजारापासून गंभीर आजारांपर्यंत आराम मिळू शकता। आणि हळदीच्या संदर्भात संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवर अपलोड सुद्धा केलेला आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे। तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा। या चालू असणाऱ्या व्हायरल इन्फेक्शनमध्ये हा जो काही खोकल्याचा प्रकार आहे तो कोणता प्रकार आहे, तो किती गंभीर आहे आणि कितीही गंभीर असला तरीही तुमच्या शरीरातून पुढच्या 5 मिनिटात तो खोकला कसा गायब करू शकाल असे उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। आय होप ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।